नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे आमचा नैनितालमध्ये डे नंबर 2। म्हणजे काल डे नंबर 1 फक्त आमचं ट्रॅव्हलिंगमध्येच गेलं, मसुरी टू नैनिताल। ते डिस्टन्स पण बरंच आहे, त्यामुळे आम्हाला ऑलमोस्ट 7 to 8 आवर्स ट्रॅव्हलिंगमध्ये गेले। सो मग त्याच्यामध्ये मी काही फारसं शूटिंग केलेलं नाही आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही रेस्ट केली। मग आता आम्ही सकाळी लवकर उठलो आहे आणि आम्ही नैनितालमध्ये एक्सप्लोर करायला चाललो आहे। तर पहिले आम्ही जाणार आहोत नैनी लेकमध्ये, त्याच्यानंतर नैना देवी टेम्पलला आणि त्याच्यानंतर रोपवेने काही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। तर चलो आता मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाते। आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही नैनी लेकपासून केली। तर आता आम्ही नैनी लेकला पोचलो आहोत आणि हे तुम्ही जे बघता आहात ना, तर हे नैनी लेकच्या बाहेरचा परिसर आहे। नैनी लेक खूप फेमस आहे। इथे बऱ्याचशा मूवीजचे शूटिंग झालेले आहेत। म्हणजे कोई मिल गया जर तुम्हाला मूवी आठवत असेल, ऋतिक रोशन आणि प्रीती झिंटा, तर त्या मूवीचा बराचसा पार्ट इथे शूट झालेला आहे। तर खूप छान आणि सुंदर असा हा लेक आहे, मस्त वाटतं। आणि ह्या लेकमध्ये आपल्याला ह्या साईडने अशा पद्धतीने बोटिंगला जावं लागतं। तर बोटिंगचे जे चार्जेस आहेत ते 220 रुपीज पर पर्सन आहेत। अँड येस, आम्हाला पण बोटिंग मिळालेली आहे। आणि हा आवाज बघा ना, किती मस्त वाटतं ऐकायला। बीच की गहराई का पता नहीं है, नेचुरल चीज है। यही पानी पीने में यूज होता है नैनीताल में, फिल्टर हो। बहुत लंबा झील है क्या ये? 1.5 किलोमीटर का झील। यांनी सांगितल्याप्रमाणे नैनितालमध्ये पिण्यासाठी हेच पाणी फिल्टर करून वापरलं जातं। आणि हा जो लेक आहे ना, हा 1.5 किलोमीटर लांबवर पसरलेला आहे। तर अशा पद्धतीचा आपल्याला सीन दिसतो बोटिंग करताना। आजूबाजूला मस्त असं सीनिक ब्युटी आहे आपण म्हणू शकतो। खूप छान वाटतं आणि असे छोटे छोटे मंदिरसुद्धा आपल्याला जाताना दिसतात। खरंच खूप मस्त आणि बघण्यासारखं आहे। ते बघा, तिकडे आपल्याला जायचं आहे, ते आहे मेन मंदिर, म्हणजेच नैना देवी टेम्पल। तर तिथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला बोटिंगने जावं लागतं। आणि मग तिथे उतरल्यानंतर हा अशा पद्धतीचा सीन आहे। म्हणजे चारी बाजूने हे असं आपल्याला दिसतं आणि थोडंफार आपल्याला चालत जावं लागतं मंदिरपर्यंत। तर इथे बघा, खूप सारे माकडं असतात आणि अशा पद्धतीने त्यांची मजा चालू असते। बोटिंग करून झाल्यावर जिथे आपण उतरतो ना, तिथपासून मंदिरपर्यंत जायला आपल्याला थोडं चालत जावं लागतं। फार अंतर नाही, अगदी 5 मिनिटाचं अंतर आहे। आणि जाताना हे छोटे छोटे शॉपसुद्धा आपल्याला बाहेर दिसतात। तर तुम्ही बघू शकता, अगदी लहान सहान गोष्टी पण इथे अवेलेबल आहेत। अँड येस, इकडे ना बाल मिठाई खूप फेमस आहे। जर का तुम्ही आलात तर ती तुम्ही नक्की तुमच्यासोबत कॅरी करा। इथे सगळ्या दुकानात बाल मिठाई मिळते आणि ती जी मिठाई आहे ना, ती अगदी 10 ते 15 दिवस टिकते असं आम्हाला इथे सांगितलं गेलं आहे। तर इथल्या कुठल्या पण प्रसाद भंडारमध्ये किंवा शॉप्समध्ये ते तुम्हाला इझिली अवेलेबल होईल। तर येस, आपण चालत चालत पोचलो आहोत मंदिरच्या गेटपर्यंत। तर हे आहे नैना देवी मंदिर, हे त्याचं मेन गेट आहे। नैना देवी मंदिरची एक स्टोरी जी मला समजली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते। तर असं म्हटलं जातं की शिव आणि पार्वती यांच्या लग्नानंतर सतीमातेच्या पित्यांनी म्हणजेच दक्ष महाराजांनी एक पूजा आयोजित केली होती आणि त्या पूजेला शंकर भगवान आणि पार्वती माता यांना आमंत्रण दिलं नव्हतं। रिझन ऑब्वियस आहे की त्यांच्या पित्यांना हे लग्न मान्यच नव्हतं, त्यामुळे त्यांनी आमंत्रण नाही दिलं। पण सतीमातेने त्याचा काही राग मानला नाही। त्यांना वाटलं की आपलंच घर आहे, आमंत्रणाची काय गरज, म्हणून त्या अशाच निघून गेल्या पूजामध्ये। आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या पित्यांनी शंकर भगवानबद्दल काही अपशब्द वापरले जे त्यांना आवडले नाहीत आणि त्यांना भयंकर राग आला। तर त्या रागाच्या भरात त्यांनी हवनकुंडामध्ये उडी मारली आणि जळत्या हवनकुंडामध्ये उडी मारल्यानंतर हीच बातमी शंकर भगवानपर्यंत नारदांनी पोचवली। आणि शंकर भगवानला जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांना खूप राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी त्यांचं ते जळतं शरीर असंच पृथ्वी लोकापर्यंत घेऊन जायला निघाले। मग सगळे देवदेवता घाबरले
आणि मग सगळे देवदेवता विष्णूंकडे गेले. तर विष्णूजींनी आपलं सुदर्शन चक्र चालवलं आणि सतीमातेचं जे जळतं शरीर होते त्याचे 52 तुकडे झाले. म्हणूनच 52 शक्तिपीठ आहे असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी त्यांचे नयन पडले होते, म्हणूनच या जागी नयनादेवी असं म्हटलं जातं. म्हणजेच या मंदिराला नयनादेवी मंदिर असं नाव पडलं. तर अशा पद्धतीची ही माहिती मला समजली होती, जी मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि हो, इथे मला जितकं शूटिंग करायला मिळालं, जेवढं अलाउड होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहेत ते सगळे क्लिप्स. आणि बाहेरून हे मंदिर अशा पद्धतीने दिसतं. तर लेकचं पण व्ह्यू खूप छान दिसतो इथे. खूप छान आणि सुंदर मंदिर आहे. आणि हा नैनितालचा एक खूप मोठा फेमस पॉईंट आहे, नैनादेवी मंदिर आणि नैनी लेक. तर इथे आलात तर हे नक्की बघा तुम्ही. मंदिरमधून बाहेर पडल्यानंतर अशा पद्धतीचं एक्झिट आहे आणि इथे परत पुन्हा तुम्हाला काही छोटे मोठे शॉप्स दिसतील. तर आम्हाला थोडी भूक लागली होती, म्हणून आम्ही इथल्या एक चायना टाऊन नावाच्या स्नॅक्स कॉर्नरमध्ये गेलो. आणि तिथे मोमोज खूप फेमस आहे असं ऐकलं. सो आम्ही म्हटलं की चला आता मोमोज ट्राय करूया. तर आम्ही इथे आल्यानंतर मस्त मोमोज ट्राय केले. अशा थंडीच्या वातावरणात मस्त गरमागरम स्टीम मोमोज आणि मस्त असा आपला लेक व्ह्यू. तर अजून काय पाहिजे, बस काय. तर सुपर्ब असा आमचा दिवस चालू होता. तिथून पुढे आम्ही ॲडव्हेंचर पार्कपर्यंत गेलो. तर ॲडव्हेंचर पार्कला जाताना थोडा वेळ आपल्याला असं एक चढण आहे जे थोडं चढावं लागतं आणि तिथून पुढे गेल्यानंतर रोपवेने आपल्याला जावं लागतं. या ॲडव्हेंचर पार्कला जायला आपल्याला रोपवेशिवाय पर्याय नाही, खूप वरती आहे, त्यामुळे आपल्याला रोपवेनेच जावं लागेल. अशा पद्धतीने रोपवेने जाताना आपल्याला आजूबाजूचा सीन दिसतो, प्लस नैनी लेकसुद्धा दिसतं. तर बघा किती छान व्ह्यू वाटतो आणि खूप मस्त वाटतं. स्टार्ट आम्ही केला जुरॅसिक पार्कमधून, म्हणजेच डायनासॉरचा शो चालू होता. तर आम्ही पहिले ते पाहायला गेलो. जसं की व्हिडिओच्या स्टार्टला मी म्हटलं होतं आम्ही काही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. तर इथे आम्ही गो कार्टिंग केलं, त्याच्यानंतर झिप क्लाइम्बिंग केलं आणि 360 डिग्री टॉवरचा सुद्धा एक्सपिरियन्स घेतला. हा 360 डिग्री टॉवर आहे आणि ह्याला 360 डिग्री ह्याच्याकरता म्हणतात की वरती एकदम टॉपला जातो आणि आपल्याला हा 360 डिग्रीने व्ह्यूज दाखवतो. तर हे जे तुम्ही ट्रॉली टाईप इथे बघता आहात किंवा जे असं जे तुम्हाला टॉवर दिसतं तर ह्याच्या आतमध्ये गेल्यानंतर हळूहळू हे असं वरती जातं आणि एकदम टॉपला जाऊन पोचतं. तर आता बघा हे वरती जातानाचं मी तुम्हाला थोडंसं एक क्लिप शेअर करते. तर अशा पद्धतीने आम्ही वर गेलो आणि एकदम टॉपला गेल्यानंतर ते 3 मिनटं फिरतं. तर आपल्याला पूर्ण 360 डिग्री व्ह्यू मिळतो, म्हणून ह्या टॉवरला 360 डिग्री म्हणतात. इथे जर का तुम्ही आलात ना तर हा राईड अजिबात मिस करू नका, बिकॉज वरती गेल्यानंतर तुम्हाला जे ऑसम व्ह्यू दिसणार आहे ना, यू वोंट बिलीव्ह की हिमालय रिजनचं आपल्याला सगळं क्लिअर कट व्ह्यू दिसतो. म्हणजे ह्या आधीच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ना टेलिस्कोपने काही गोष्टी, तर ह्या अगदी क्लिअर इथून दिसतात आणि खूप छान सगळं पूर्ण नैनितालचा व्ह्यू आपल्याला मिळतो, हिमालय रिजनचा सुद्धा व्ह्यू मिळतो. खूप मस्त वाटतं. तर इट्स टोटली वर्थ इट.
अशा पद्धतीचा आमचा दिवस होता आणि नंतर हे काही फोटोग्राफ्स आम्ही काढले. तर असा आमचा सुंदर दिवस गेला. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि येस, हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.